नांदेड जिल्ह्यातून माहूर तालुक्यातून खूप मोठी एक धक्कादायक बातमी समोर येते। माहूर परिसरामध्ये असं काही घडू शकते याची कल्पना देखील कोणी करू शकणार नाही, कारण तिथे रेणुका मातेचं वास्तव्य आहे। साक्षात रेणुका माता आहे त्या ठिकाणी। अशा पवित्र ठिकाणी, मातेच्या ठिकाणी अशी घटना घडणं ही खूप दुर्दैवी आहे। कारण दोघी सख्या जावा दोघी बहिणी सख्या जावा अंतकलाबाई अशोक आडगळे आणि अनुसाबाई साहेबराव आडगळे, वय वर्ष 55-45, या दोघीही 50च्या आसपास गेलेल्या होत्या। परंतु शेती हा व्यवसाय असल्यामुळे ह्या दोघीही नित्यनेमाने रोज सकाळी आटपून शेतामध्ये, शेत थोडं अंतरावर होतं, 2-3 किलोमीटर अंतरावरती, तिथे गेल्या कापूस वेचण्यासाठी। कापूस वेचायला गेल्या, परंतु रोज सायंकाळी घरी येत होत्या। परंतु आज दिवस असा उजळला की या दोघीही जावा अंतकलाबाई आणि अनुसाबाई, अंतकला आणि अनुसया या दोघीही शेतात गेल्या। कापूस दिवसभर याचला नाही याचला, नेमकं त्यांच्यासोबत काय झालं कोणालाही माहिती नाही। सायंकाळी ज्या वेळेला घरी यायला पाहिजे त्या वेळेला ह्या घरी आल्या नाहीत, म्हणून घरच्यांनी शेतामध्ये जाऊन चौकशी केली, तपास केला, तर त्या ठिकाणी चित्र विचित्र दिसलं। ह्या दोघीही मृत अवस्थेमध्ये कापसाच्या शेतामध्ये आढळून आल्या। परंतु या घटनेमध्ये नेमका यांचा खून जो करण्यात आला तो कशामुळे, पोलिसांना ज्या वेळेला माहूर पोलिसांना कळवण्यात आलं, पोलीस त्या ठिकाणी आले, तपास केला। पोलिसांना जे निदर्शनास आलं त्यावरून प्राथमिक माहिती अशी मिळाली की चोरीच्या अभावी हा खून करण्यात आला असावा। कारण दोन्हीही जावा ज्या होता अंतकलाबाई अनुसाबाई, या दोघींच्या अंगावरती नाकामध्ये कानामध्ये जे काही किडूक मिडूक सोनं होतं छोटं मोठं, ते लचके मारून तोडून घेऊन गेलेले आहेत। या अभावी ही चोरीसाठीच घटना घडली असावी असा संशय पोलिसांनी व्यक्त केला। परंतु त्या अज्ञात चोराविरुद्ध, त्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध, अज्ञात आरोपी विरुद्ध ज्याने की हा खून केला त्याच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला माहूर पोलीस स्टेशनमध्ये। पुढील तपास हा सुरू आहे। पोलीस निरीक्षक पुढील तपास करत आहेत। घोडके असतील, चोपडे असतील, देवीदास चोपडे, हे अधिक तपास त्यांची टीम करत आहे। परंतु या घटनेतून महिला सुरक्षित कुठे आहेत हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवरती येतो। आज आपण पाहिलं तर देश पातळीवर, जागतिक पातळीवर महिलांवरील अत्याचार ह्या जास्त टक्केवारीमध्ये सध्या घडत आहेत। महिला नेमकं सुरक्षित आहेत कुठे? आजकाल छोट्या छोट्या बाळांना देखील आज सामना करावा लागतोय। नक्कीच ह्या कुठेतरी आळा बसण्यासाठी, क्राईम रोखण्यासाठी कडक कायदा निघणं खूप महत्वाचं आहे। ताबडतोब जर शिक्षा दिली तर भविष्यामध्ये गुन्हे जे करणारे आरोपी आहेत यांना नक्कीच कुठेतरी आळा बसल आणि कुठेतरी त्यांना वचक बसल, दरारा बसल की आपण ही जर गुन्हा केला तर आपल्याला देखील अशी शिक्षा मिळू शकते। ती भीतीपोटी ते गुन्हा करणार नाहीत। परंतु सध्या जे संविधान आपलं चालू आहे, कायदा सुव्यवस्था चालू आहे, प्रक्रिया जो आहे कायद्यानुसार, नियमानुसार, यामध्ये कोर्ट कचेरी तारीख यामध्ये अनेक दिवस रेंगाळतात आणि त्यामुळे फुकटचे तुकडे खाऊन जेलमध्ये आयशो आराम करतात हे आरोपी। फुकटच्या भाकरी खाऊन पोसावं लागतं अशा नाराधमांना। ही खूप दुर्दैवी आहे। गुन्हा घडला, आरोप सिद्ध झाला की त्यांच्यावर ताबडतोब शिक्षा कारवाई होणं खूप महत्वाचं आहे, नाहीतर असंच समाज सलोखा बिघडू शकतो। आणि आपण पाहिलं तर अंगावरती शहारे येणाऱ्या घटना सध्या घडत आहेत। ह्या घटना थांबण्यासाठी नक्कीच कायदा सुव्यवस्थेने लवकरात लवकर काहीतरी तोडगा काढायला पाहिजे। आज संविधान आहे म्हणून देश सुरक्षित आहे, परंतु गुन्हेगारांचे जे पाऊल जर आपण पाहिले, गुन्हेगारी आकडेवारी जर पाहिली ती हे अत्यंत दुर्दैवी। जेलमध्ये आज जागा नसेल आरोपींना बसण्यासाठी, एवढे आरोपी वाढत आहेत आणि हे खूप दुर्दैवी आहे भविष्यासाठी। तर ही माहूरमध्ये, नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यामध्ये घडलेली ही दुःखद घटना। दोन्ही सख्या जावा शेतात कापूस वेचायला गेल्या आणि त्या सापडल्या मृत अवस्थेमध्ये। आपल्याला काय वाटतं या घटनेबद्दल? आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। भेटूया पुढील अशाच एका नवीन क्राईम स्टोरी सोबत। आपल्या मराठी न्यूज MMG न्यूज मराठी या चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा। देश दुनियातील ताजा घडामोडी आपल्या चॅनलवर पाहायला मिळतात आणि बेल आयकॉन घंटीला ऑन करा, नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला आपल्या देश दुनियामध्ये आपल्या आसपास ज्या घटना घडतात त्याची शॉर्टकट माध्यमातून संपूर्ण डिटेल आपल्या चॅनलवर प्रसारित केली जाते। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा, चॅनल सोबत राहा, प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा। धन्यवाद।